आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हा सामना अधिकाधिक रोमांचक होत चाललेला आहे. काय होईल? सलग 2 वर्ष विजेता ठरलेला विक्रांत देसाई याही वर्षी विजेता ठरेल का? हो, हे आपण काय बघतोय? पहिल्या राऊंड मध्ये पिछाडीवर असलेला राणा या राऊंड मध्ये मात्र अधिक ताकदीने विक्रांतवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय. विक्रांतने आपला काउंटर अटॅक सुरू केलेला आहे. राणाच्या अटॅकचं विक्रांत कडून सडेतोड उत्तर. कम ऑन विक्रांत, हा थकायचं नाहीये. थकू नको बिंदास घुस. फाईट. वा फायटर राणाची गेम मध्ये जोशात वापसी. ते अजिबात माघार घेत नाहीयेत. विक्रांत चॅम्पियनशिप हवी आहे. विक्रांत कम ऑन. फाईट. आणि अशा प्रकारे एका पंच मध्ये फायटर राणाला विक्रांतने जमीनदोस्त केलेला आहे. वाघासारखा उभा आहे बॉक्सर विक्रांत देसाई. याच बरोबर सेकंड राऊंडची समाप्ती. कम ऑन विक्रांत, आता लास्ट राउंड आहे. नॉकआउट पंच आणि तू विनर. कम ऑन घुस बिंदास घुस. आणि याच बरोबर तिसऱ्या म्हणजेच निर्णायक राऊंडची सुरुवात, जी ठरवेल या वर्षीचा सुप्रीम बॉक्सिंग लीगचा विजेता. आपण बघतोय दोघेही प्रतिस्पर्धी एकमेकांवर तुटून पडलेत. राणाने विक्रांतवर अटॅक करायला सुरुवात केलेली आहे. तो विक्रांतवर हावी होण्याचा प्रयत्न करतोय आणि राणाचा हेवी पंच. विक्रांत देसाई जमीनदोस्त. राणाच्या शेवटच्या पंचने विक्रांतची अवस्था फारच नाजूक झालेली आहे. आणि याच बरोबर विक्रांतच्या चाहत्यांची आशा मावळेल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. विक्रांतचा उभं राहण्याचा प्रयत्न आणि याच बरोबर प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दोघेही स्पर्धक आमने सामने. प्रेक्षकांमध्ये जोशपूर्ण वातावरण. आपण बघतोय विक्रांत डिफेन्स करतोय आणि राणा लगातार त्याच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. राणा अटॅक करण्याची कुठलीही संधी सोडत नाहीये. विक्रांतने आपली सिग्नेचर मूव्ह केलेली आहे. राईट अप्पर कट. आणि राणा जमीनदोस्त.
माझ्या मते या पंच नंतर लवकरच स्पर्धेचा निकाल आपल्या समोर असेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सलग तिसऱ्या वर्षी विजयी ठरलेले आहेत विक्रांत देसाई. विक्रांत देसाई यांची विजयी हॅट्रिक. विक्रांत 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 विक्रांत. अरे समोरच्याची करतो संक्रांत. नाव त्याचं विक्रांत. अरे समोरच्याची करतो संक्रांत. नाव त्याचं विक्रांत. सर काही प्रश्न विचारायचे आहे. प्लीज प्लीज गो हेड. सर तुम्ही एक यशस्वी बिझनेसमॅन आहात, तरी बॉक्सिंग रिंग मध्ये तुम्हाला ओढून आणणारी गोष्ट कोणती आहे? या खेळातला थरार आणि या खेळातली ऊर्जा आणि सगळ्यात महत्वाचं या खेळाबद्दल असलेली माझी आवड मला या बॉक्सिंग रिंगकडे आकर्षित करते. सर बिझनेस आणि बॉक्सिंग यामध्ये कुठल्या गोष्टीचं साम्य आहे का? अरे खूप साम्य आहे, खूप साम्य आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी अपोनंटची चाल लक्षात घेऊन आपल्याला पुढची चाल खेळावी लागते आणि तेव्हाच आपण जिंकतो. विक्रांत, तू सलग 3 वर्ष ही सुप्रीम टुर्नामेंट जिंकत आलायस. ह्या मागे काही फॉर्म्युला? फॉर्म्युला एकच आहे, जिंकण्यासाठी खेळा. हो, पण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. तसंच तुझ्या आयुष्यातही कोणी आहे का? आहे ना. कोण? गिरिजा. गिरिजा तुझं नाव घेतोय ती पण सगळ्या मीडिया समोर. बोल ना काहीतरी. गिरिजा. ह्या व्यक्तीविषयी आम्हाला आणखीन जाणून घ्यायला आवडेल. गिरिजा अशी व्यक्ती आहे जिने खरं तर माझा आत्मविश्वास वाढवला. तिने माझ्यावर विश्वास ठेवला आणि खरं तर आमच्या मैत्रीमुळेच माझ्यातला मी मला सापडला. मी लकी आहे. गिरिजासारखी मैत्रीण माझ्या आयुष्यात आहे. आमच्यात निखळ मैत्री आहे. थँक्यू. अरे आला रे आला धडक्यात आला. अगं एवढं सगळं बोलून या सगळ्याला नाव काय? मैत्री? हे गिरिजा यार तू तरी कर काहीतरी. म्हणजे वाघाचे पंजे कुत्र्याचे पाय. आता तुला सांगायचं तरी काय? हे सगळं सोडून जे महत्वाचं सांगायचंय ना ते सांग. तो एवढं भरभरून बोलतो तुझ्याबद्दल, याचा अर्थ काय होतो? तुझ्या ऐवजी मी असले असते ना तर या नात्याला मैत्रीचं टॅबलेट देण्याच्या ऐवजी प्रेमाचं इंजेक्शन टोचलं असतं. एकदम फास्ट ऍक्शन. अगं पण तो फक्त माझा मित्र आहे. गिरिजा अगं तू बघ ना त्याला, काय हँडसम आहे, टॅलेंटेड आहे, सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे, शिवाय मनाने स्वभावाने चांगला आहे. तुझं काय प्रॉब्लेम आहे ग त्याच्याशी लग्न करायला? प्रॉब्लेम काही नाहीये, पण लहानपणापासून ते आतापर्यंत आमच्यात कधी ह्या गोष्टींचा संदर्भ नाही आला. तो चांगला आहे का वाईट आहे, मी, माझ्या घरची परिस्थिती किंवा आणखीन काही गोष्टी, या सगळ्यामुळे आमच्या मैत्रीत कधीच फरक नाही पडलाय ग. इनफॅक्ट प्रत्येक वेळी विक्रांतनी त्याची मैत्री किती निखळ आणि निस्वार्थी आहे हे सिद्ध केलंय. सो आमच्यात प्रेम लग्न ह्याचा प्रश्नच येत नाही. अगं पण गिरिजा माझं काय म्हणणं, नो मोर डिस्कशन. Three cheers for our friends' victory. Hip hip! Come on, Vikrant. अरे थांब थांब. थँक्यू थँक्यू थँक्यू. विक्रांत, काँग्रेट्स बडी, काँग्रेट्स. थँक्यू थँक्यू थँक्स. काँग्रेस बडी. थँक्यू.
आणि पुन्हा एकदा कॉंग्रॅट्स. का? का? अरे डार्लिंग, तुझ्या डेअरिंग साठी हो तू कमाल आहेस. म्हणजे तू अख्ख्या मीडिया समोर डायरेक्ट गिरीजाचं नाव घेतलंस आणि हे करायला डेअरिंग लागते. डेअरिंग वगैरे काही नाही रे, मनातलं बोललोय माझ्या फक्त बस. हो मनातलं बोललास पण पूर्ण नाही बोललास यार. म्हणजे तुझ्या मनात गिरिजाबद्दलचं जे प्रेम आहे ते तिच्यापर्यंत कधी पोहोचणार आहे का मित्रांनो? या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे पण नाहीये. भावा, तूच नेहमी म्हणतोस ना जिंकण्यासाठी खेळा. इथे काय होतं तुला? अरे हा खेळ नाहीये ना राजा. रे पण तुझ्या मनातल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचल्या नाही ना तर तुझ्या आयुष्याचा खेळ नक्कीच होईल. असं काही नाही होणार. खरं सांगू, मी प्रयत्न करतोय रे तिला प्रपोज करण्याचा, पण नेमकं काही ना काहीतरी आडवं येत. विक्रांत, प्रेम म्हणजे अडथळ्यांची शर्यतच असते. अडथळे पार करूनच फिनिश लाईन पर्यंत पोहोचायचं असतं. विक्रम दास. ते कोण? अरे फायटर, ते मोठे रायटर आहेत. तू त्यांचं सोड. तू तुझ्या मनातल्या भावना तिच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचव यार. असं म्हणतोस? हम्म. ठीक आहे, आपल्या गेट टुगेदरच्या दिवशी मी प्रपोज करतो तिला. लेट्स सी तिच्या मनात तरी काय. अरे ये हुई ना बात मेरे शेर. ओ गिरिजा, 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 वहिनी, अरे थांब. वहिनी, गिरिजा, अरे थांब जरा. वहिनी. फोन. अरे निखिल राजा. मैत्री, निखिल मैत्री. राजा, थँक्यू सो मच. हा, अरे मला शुभेच्छा तर देऊ दे. अरे कॉंग्रॅट्स चॅम्पियन. थँक्यू वन्स अगेन. अगदी तू शिकवल्यासारखं खेळलो ना मी. हो, पण ती एक मूव्ह आहे ना ती तुला माझ्यासारखी नाही जमली. बरं गिरिजा, तुझ्या लक्षात आहे ना? काय? अगं गिरिजा, विसरलीस तू गेट टुगेदर. अरे आपण सगळे चाइल्डहुड फ्रेंड भेटणार आहोत ना. अरे माझ्या लक्षात आहे, मी नक्की ट्राय करेन. ट्राय नाही. हा ट्राय नाही. हे बघ, तू जर आली नाहीस ना, सगळ्यांना घेऊन मी हॉस्पिटलमध्ये पोहोचे ना, मग तिकडे करू गेट टुगेदर. अरे बाबा, मी येते बस. येस. चल बाय, टेक केअर आणि पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू. बाय बाय. टेक केअर. आई आता काय करायचं ग? ताई याच्यात बिल कसं भरायचं? कॉल नंबर 15. काय? अगं ताईला 15वा कॉल केला पण ती उचलतच नाहीये यार. हे बाय, ती आधीच बिलावरून वैतागलीये. तू सारखे सारखे फोन केला तर आणखी चिडेल ती. अगं मग काय करू? हे बिलाचं प्रकरण आता ताईच मिटवू शकते. बिल भरलं नाही तर लाईट येणार नाही. मी एवढ्या उकाड्यात अभ्यास कसा करू मग? ज्याच्यामुळे ही परिस्थिती आली आहे तो बसलाय चरत आणि आपण सगळे डोक्याला हात लावून फिरतोय. या इथे खाऊ दे ना. अरे तुझ्यामुळे आली ही परिस्थिती. हा, ती बिचारी गिरजा एकटी या घरासाठी राब राब राबते आणि तू काय करतो? नुसता खातो. या आई तू शांत हो जरा, जाऊ दे. काय झालं? गौरव, तुझे भरपूर मित्र आहेत ना, कोणीतरी आपल्याला मदत करेल. आपण काही दिवसात त्याचे पैसे परत करून टाकू. काही दिवसात ना जवळपास एक 4-5 मित्र आपल्या दारात उभे राहतील घेतलेले पैसे मागायला. तर आणखी याची भर नकोय. हो, तुम्ही तरी काहीतरी करा ना. शिरा पडली तुझ्या ढेकरावर. अरे या घरासाठी काहीतरी कर. नुसतं जेवायचं, झोपायचं आणि रात्र झाली की ढोसून यायचं. या आयशे, मी बाहेर जातो म्हणजे माझ्या कामासाठी जातो. हा, मोठा देशच चालवतो ना तू. अरे पैसे खर्च केले ते केले, वर रवणीवर बसलेला कोंबडी सारखा कुटकुटतो. दादा, अरे काहीतरी वे आउट काढ ना तू. दादा,
घरचा मोठा आहेस ना तू, काहीतरी मार्ग काढ ना यार प्लीज. दादा मी काय म्हणतो, तुझा कोणी न पिणारा मित्र नाहीये का? नाही म्हणजे तो आपल्याला मदत करेल ना. रे बाबांनो, माझे कान खाऊ नका. तू लाईट बिलाचे पैसे खाल्ले ना ते काढ आधी बाहेर, मग कोण काय बोलणार नाही तुला. हे ऐके, मी पैसे खाल्ले असं बोललो का? मग काय केलं रे तू? हा नाही बरोबर, तू खात नाही, तू जेवढे पैसे मिळतात त्याची ढोसतो. अरे काय कटकट लावले तुम्ही? नाही नाही, आता खाऊन झालं ना, आता झोपशील उठाणी. नाही झोपत होतो. आणि आता या घरात तेव्हाच पाऊल ठेवीन जेव्हा तुमचे लाईट बिलचे पैसे दे. हा असा गेला तसं काय घराभर आपलं पैशांचं झाडच आहे. एक गौरव जोक काय मारतोय? बिलाचा बघ आधी. गिरिजा ताई आली आणि परिस्थिती तशीच दिसली ना तिला, तर ती अजून चिडेल. आता काय करायचं? मी बघते काय करायचं. आई अगं, अरे काय चाललंय आपल्या घरात? नाही म्हणजे दादा बाहेर गेला, आई आत गेली. हा आई, ताई कुठे गेली? अगं फोन वाजतोय तुझा, उचलत का नाहीये? माझा नाहीये, सिस्टर गिरिजाचा आहे. मागासपासून वाचतोय. अच्छा. गिरिजा, गिरिजा, तुझा फोन सुचित्राचा आहे, बघ ना काय झालं. अगं काय झालं? मूर्खपणा झालाय आणि तो त्यांनी केलाय म्हणून मी फोन उचलत नाहीये. म्हणजे लाईटचं बिल भरायला पैसे दिले होते, ते दादानी खर्च करून टाकले. आता लाईन कट केलीये घराची. अगं मग त्यांना का पैसे दिलेस? मी देईन का त्याला? दादाला पैसे देण्याचा मूर्खपणा घरातून झालाय. मी सांगितलं त्यांना, मला काही माहित नाही. तर तुम्ही बिल भरा आणि लाईट परत घेऊन या, बस. हे बघ गिरिजा, तुझी चिडचिड अगदीच बरोबर आहे, पण आपण जरा प्रॅक्टिकली विचार करायचा का? इंजेक्शन स्वतःला घेता येतं का? डॉक्टर लागतो ना त्याला. हे सगळं प्रकरण शेवटी तुलाच निस्तरावं लागणार आहे. म्हणजे नंतर करणार आहेस ना, ते आत्ताच कर. बरोबर आहे तुझं पण. गिरिजा, तुझी सगळी फॅमिली फायनान्शियली तुझ्यावर अवलंबून आहे. तू चिडून बिल नाही भरणार, 2 दिवस वीज जाणार, मग काय गैरसोय बघून तू स्वतःच बिल भरणार आहेस, परत येणार परत वीज. त्यापेक्षा पैसे भर आणि विषय संपवून टाक, समजलं? अगं रेश्मा, पटापट आवर, गुरुजी यायची वेळ झाली आहे. ते आले ना, हातासाठी सगळं मिळालं हवं त्यांना. चल चल. बर सगळे सोडून चाल. काय ग, हा सगळं व्यवस्थित चाललंय ना? हो ते बघ, देवा धर्माचं काम आहे, सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. हो. हा ते बघ रोहन, तुला काय सांगतो, सगळ्याची व्यवस्था बघ, त्यांना काय हवं नको ते बघ. सगळ्यांची व्यवस्था व्यवस्थित पार पाडायची. शिरलं का ना? हो. जा कामाला लाग, चल. अरे बापरे, पाऊस कर बाई. तुम्हाला पिठाच्या गिरणीतून आमच्या देवाच्या पूजेला यायला वेळ बरा मिळाला. अहो, पिठाची गिरण बंद केली आम्ही. बंद केली? हा. मग सकाळ दुपार 2 घास पिठाचे पोटात जायला पाहिजे, त्याचं काय करणार? काय? अहो म्हणजे पोटापानाचे काय करताय? अहो, आम्ही आमच्या स्वतःचं हॉटेल सुरू केलंय. हो हो. मग त्या हॉटेलमध्ये काय पीठ विकता? अहो तसं नाही, ते जेवणाचं हॉटेल, नाश्ता जेवण ते हॉटेल सुरू केलंय. होय काय? हो. आता आमचं ते हॉटेल खूप चांगलं चालतंय, त्याच्यामुळे आमच्या घरची परिस्थिती खूप सुधारली आहे. वा वा, चांगलंय चांगलंय. फार मोठी झेप घेतला तुम्ही. हो. पण एवढी लांबची उडी मारताना जरा पाय पण सांभाळायचा माणसाने.
नाही, उडी मारता मारता आपला पाय आपल्याच गळ्यात आला. मग म्हणजे काय कळलं? त्या पावसकरला संध्याकाळी पाठवा. का हो? कसं आहे वहिनी, हा हॉटेलचा धंदा आहे. हा हा माणसाचं घर उभं पण करू शकतो, तेवढ्याच जोरात बसवू पण शकतो. तर माझा जेवढा अनुभव आहे तेवढा पावसकरांना सांगेन. बाकी पूजेचं जेवून जा. हो शिरतय का ना? हो. बर. हा? हॉटेल उघडत आहे. ताई, मयेकर काय बोलले ऐकलत ना? हो तसं अजिबात करू नका. त्यांना दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही. हो का? अरे ह्यांची लायकी ना आलेपाक खायची, आणि स्वप्न बघतात मोतीचूर लाडू खायचे. त्यांच्या पुढे कुणी गेलं ना त्यांच्या पोटात दुखतं. उगीच तुझ्या नवऱ्याच्या डोक्यात काहीतरी घालतील. भेटायला अजिबात पाठवू नको. हो ताई. कळलं का? हो नाही पाठवलं. तोंडावर आपटतील तेव्हा कळेल ना. हा? नाही सापडले तर मी आहेच ना. शिरलं का ना? सगळं आवरलं बाई. काय कसं काय बरं आहे ना? अरे आवरा पटकन. सगळं झालं की नाही? गुरुजी कधी पण येतील. हा? हो हो, सगळी तयारी झाली आहे. गुरुजी आले ना की लगेच पूजा सुरू करूया. हा? हो बर. आणि हो, पूजा आवरली की लगेच ताटं मांडायला घ्या. हा, पटापट. काय हो, तुमच्या घरची लाईट कापलीये, त्याबरोबर घड्याळ पण बंद पडलंय का? काय झालं वहिनी? अहो काय, तुम्ही घरची माणसं ना, मग ही काय वेळ झाली का यायची? घरची कामं आटपायला थोडा वेळ लागला, म्हणून यायला थोडासा उशीर झाला. अरे उशीर तो उशीर, तो थोडा काय आणि जास्त काय, शेवटी उशीर झालाच ना तुम्हाला. मला वाटलं माझ्या घराकडे तुमचे पाय वळतात की नाही. असं का काका? असं काय म्हणजे? सकाळी तुझी थोरली बहीण काय बोलली ते माहित आहे ना तुला? काका, आमची पोच नसली तरी आम्ही तुमच्या समोर हात पसरणार नाही. बिल नाही भरलं तर फक्त घरातच अंधार पसरेल, पण तुमच्याकडनं पैसे घेतले तर आमच्या आयुष्यात अंधारी येईल. मला वाटलं हे ऐकल्यानंतर तुमची यायची हिंमत होते की नाही. शेवटी काय तुम्ही सगळी तिच्या ताटाखालची मांजर. तुम्ही स्वतः येऊन आमंत्रण देऊन गेला, मग कसं नाही येणार? म्हणजे जबरदस्ती आला? नाही तसं नाही. असू दे, आता आलात ना, बसा बसा, बसून घ्या. हर्षदा, मी काय म्हणतो, तू एवढ्या मोठमोठ्या कंपन्यांचे उंबरटे झिजवतेस, पण तिकडे तुझं काहीच होत नाही. त्याच्यापेक्षा माझ्या मित्राच्या हॉटेलमध्ये बिल बनवायचं काम करशील? मी फोन करतो म्हणजे लगेच काम भेटेल. सुचित्रा. हा काका. तू हे डॉक्टरकीचं खूळ डोक्यातून काढूनच टाक, म्हणजे शिक्षण बंद करून टाक. कसं आहे वहिनी, आता मुलगी म्हणजे परक्याचं धन, ते ज्याचं त्याला द्यायलाच पाहिजे. आता द्यायचंच आहे ना, मग एवढा मोठा शिक्षणाचा बोजा तुम्हाला झेपेल? हे काय एवढेच जण आलात, तर तुमच्या घरचे मोठे प्रसाद राजे कुठे आहेत? ते बाहेर गेले. ते हाताबाहेर जाण्याच्या आधी थांबवा त्यांना. नाही पाहिजे तर त्यांचा सगळा दवापाण्याचा खर्च मी करीन, पण थांबवा त्याला. नाही वहिनी, कसं आहे,
तुम्ही सगळी माझी माणसं, म्हणून मला तुमचे हाल बघवत नाही. वासंती वहिनी, गिरिजाला घेऊन यायचं होतं ना. अहो, सत्यनारायणासमोर जर मनापासून इच्छा व्यक्त केली तर तिचं लग्न कुठे ना कुठेतरी जुळेलच ना. अहो, लग्न जुळून यायला आधी प्रयत्न केले पाहिजेत, तयारी केली पाहिजे. हे प्रयत्न करतायत का काही? नाही, बरोबर. कसे करतील प्रयत्न? एकुलती एक करती सवरती कमवती आहे ना त्यांच्या घरातली ती. आता तिचंच लग्न केलं तर ह्यांच्या खाण्यापिण्याचे वांदे होतील. ह्या दोघांची शिक्षण कोण करेल आणि त्यांना खर्चाला पैसे कोण देईल? वासंती वहिनी, जी तुमचं घर सांभाळते ती कुठल्या तरी दुसऱ्या घरची लक्ष्मी आहे, हे विसरू नका तुम्ही. आणि तुमच्या घरासाठी तिचं आयुष्य वाया घालवू नका. एकदा का लग्नाचं वय निघून गेलं तर कोण करणार लग्न तिच्याशी? मग काय, कुणीतरी बीजवर नाहीतर विदूर बघून लग्न लावून देतील. नाही काकी, आम्ही गिरिजाताईच्या लग्नाचं बघतच आहोत. एकदा हर्षदाला नोकरी लागली ना की आम्ही लगेच गिरिजाताईच्या लग्नाची तयारी करणार आहोत. म्हणजे मग हर्षदा गिरिजा होणार? ती घर सांभाळणार? आणि अर्षदाचं लग्न कधी? सुचित्राला नोकरी लागल्यावरती. चांगलंय. हो, आणि मग सुचित्राचं लग्न? हा नाही, यांचे मोठे सुपुत्र प्रसाद तो काही करत नाही. आणि तो गौरव काय म्हणे तर मला पोलीस व्हायचं, त्याचं काही होत नाही. थोडक्यात काय, सगळ्यांच्या तंगड्यात तंगडी अडकलेली आहे. हा, अहो गुरुजी आले. अरे काका इले. चला पूजेला सुरुवात करूया. चला. देवा सत्यनारायण, कृपा कर. माझं एकच मागणं आहे, माझ्या गिरिजाच्या पाठीशी तुझा आशीर्वाद नेहमी असू दे. तिच्या रस्त्यात असणाऱ्या काट्यांची फुलं कर, तिचं आयुष्य समृद्ध कर.